नमस्ते. मी हेमाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला रव्याचे उकडीचे मोदक करून दाखवणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी जे साहित्य लागणार ते आपण आता पाहूया. त्याच्यासाठी आपल्याला 1 वाटी रवा लागणार आहे. त्यानंतर आपल्याला 1 वाटी खोबरं लागणार, 1 वाटी पाणी आणि अर्धी वाटी गूळ आणि अर्धा चमचा वेलची जायफळ पूड आपल्याला लागणार आहे. त्यानंतर आपण गॅस चालू करून त्याच्यावर भांडं ठेवून त्याच्यामध्ये आपण जे 1 वाटी पाणी घेतलं आहे ना, ते आपण त्याच्यामध्ये आता ओतणार आहोत. आता त्या पाण्यामध्ये आपण चवीपुरते थोडंसं मीठ टाकूया. त्यानंतर थोडंसं आपण त्याच्यामध्ये तूप टाकणार आहोत. तुपामुळे पिठाला थोडी असं चांगलं मऊसूत पीठ होतं, म्हणून अर्धा चमचा आपण तूप टाकूया. आणि मग त्याच्यामध्ये आपण पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपण हा 1 वाटी जो रवा घेतला आहे तो रवा त्याच्यामध्ये आपण घालून चांगलं एकजीव होईपर्यंत ते पीठ आपण भागवून घेऊया. चांगलं असं परतून ते असं आपण भागवायचं आहे. आणि मग छान असं भागवून झालं की मग आपण आता थोड्या वेळाने त्याच्यावर हे बघा चांगलं पीठ ते भागवलं. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि ते पीठ 2 मिनटं मुरायला ठेवूया. नंतर ते गॅसवरून खाली ठेवून आपण आता गॅसवरती कढई ठेवूया आणि त्या कढईमध्ये आपण गूळ घालून घेऊया. म्हणजे ते गूळ थोडं असं गरम करूया, म्हणजे वितळवूया. थोडं गूळ नरम झालं की असं थोडंसं गूळ असं हे नरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये हे ओलं खोबरं घालून घेऊया आणि मग चांगलं ढवळूया. ते गूळ पूर्ण त्या खोबऱ्यामध्ये विरघळेपर्यंत आपल्याला ते सारखं परतवत राहायचं आहे. म्हणजे छान परतवलं की मग ते सारण छानपैकी असं सारण तयार होईल. ते हे बघा, हे असं परतवून आपल्याला ते घ्यायचं आहे. छानपैकी असं परतवूया आणि मग हे असं परतवून झालं की त्यातलं गूळ बघा, आता गूळ त्यातलं ते विरघळलं आहे, त्या खोबऱ्यामध्ये एकजीव झालं. मग त्याच्यामध्ये आपण जायफळ वेलचीची पूड टाकूया आणि पुन्हा असं छान असं परतवून घेऊया. असं छान परतवूया आणि मग बघा किती छान रंग आला आहे, किती छान दिसतं आहे सारण आपलं. अशा प्रकारे हे आपण सारण खोबऱ्याचं जे करून घेतलं आहे ते ठेवून देऊ. नंतर आपण जे रव्याचं पीठ भागवलं होतं ना, ते छान असं मळून आपल्याला ते घ्यायचं आहे. गरम तेवढं कोमट असतानाच ते चांगलं असं मळायचं. आणि मी जे सारण बनवलं होतं ना, त्या सारणाचे आपण असे छोटे असे भाग करून घेऊया. म्हणजे काय होईल, जेवढं सारण आहे ना ते त्याचे असे भाग केले की आपण आता थोड्या वेळाने त्या पिठाचे पण तेवढेच भाग गोळे करून घेणार आहोत. म्हणजे जेवढे सारणाचे गोळे तेवढेच आपण पिठाचे गोळे करायचे. त्याच्यामुळे काय होईल की आपलं दोघांचं समप्रमाण होऊन जाईल, काही कमी जास्त होणार नाहीत. आणि नंतर मग हे पिठाचे गोळे जे आहेत ना ते आपण छान असे मळून घ्यायचे. आणि मळून घेऊन झालं की मग हाताने काय करायचं आहे, साईडने असं दाबत जायचा. तो गोळा जो आहे ना असा पूर्ण साईडने पातळ करायचं. पूर्ण कडेने असं त्याला पातळ करून घ्यायचा. आणि मधी जो जाडसर भाग राहील तो नंतर 2 अंगठ्याने असा दाबायचा आणि खाली करायचा आणि अशी खोलगट वाटी बनवायची. जेवढी वाटी तुम्ही खोल बनवणार ना तेवढ्या पाकळ्या त्याला छान येणार. आणि नंतर मग हे सारण त्यात भरायचं आणि छान अशा बोटाने त्याला अशा कळ्या पाडायच्या. अशा बाजूबाजूने अशा कळ्या पाडून घ्यायच्यात. मध्ये अंतर ठेवून अशा कळ्या पाडायच्या. आणि नंतर मग त्या सगळ्या कळ्या अशा हळूहळू अशा जवळ करायच्या. जवळ करून एकत्र आणून अशा एकत्र चिटकवायच्या. आणि मग त्याला छान असं टोक काढायचं आणि अशा प्रकारे छान असा आपला हा मोदक तयार झाला. अशा प्रकारे मी सगळे मोदक तयार करून घेते. आता आपले हे सगळे मोदक तयार झाले. मग त्याच्यावरती मी शोभेसाठी त्याला एक वरती असा केसर लावते आहे. तुमच्याकडे जर केशर नसेल तर नाही लावलात तरी चालेल, पण थोडं छान दिसायला पाहिजे म्हणून मी तो केशर लावले आहे. माझ्याकडे हळदीची पानं होती त्याच्यामुळे ती चाळणीवरती मी हळदीची पानं ठेवली आहेत. एकीकडे पाणी तापवायला ठेवलं होतं आणि मग ते मोदक सगळे ठेवलेत आणि उकळत्या पाण्यामध्ये ते मोदक ठेवून त्याला 10 मिनटं उकळी दिली. आणि मग 10 मिनटांनी उकळ आल्यानंतर बघा असे छान मोदक तयार झाले. आता ते मोदक
मी त्या एका प्लेटमध्ये ठेवले आहेत आणि बाजूने माझ्याकडे सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या होत्या, त्या पाकळ्यांनी मी ते हे केलेत, सुशोभित केलेत. अशा प्रकारे माझे हे रव्याचे मोदक तयार झालेत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब